नक्कीच नक्कीच या अगोदरची मॅच आपण पाहिलीच असेल. काल भैरव फायरवर्क जाडगाव संघ इथे क्वालिफाय होतोय क्वार्टर फायनल साठी. त्याचा संघ मालक आपण पाहतोय सूरज सावंत सर, त्याचसोबत ऋषभ सावंत सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थात संघ मालक इथे उपस्थित सुद्धा पाहायला गावलेत. क्वालिफायर संघ यावेळेला सज्ज झालाय क्वार्टर फायनल साठी. काल भैरव फायरवर्क जाडगाव संघ जबरदस्त खेळी केली आहे. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील व्हॉइस ऑफ पावस केतन लांजेकर. बॅटर नेम भाविका स्पोर्ट बदलापूर आणि स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी दरम्यान आपण सामना पाहतोय. स्ट्राईक एंडला दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जर विचार केला गेला स्वाभिमान स्पोर्टचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलर्स नेम मोठा फटका ट्रॅव्हल केला गेला. एकदा फुल काढली जाते दुसऱ्या धावेसाठी. इथे मात्र कॉल असेल. कॉल कॉम्बिनिकेशन मस्त असणार आहे. धावसंख्या 2 वरती जाऊन थांबेल. पाहतोय आपण भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर दरम्यान स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी दरम्यान आपण सामना पाहतोय. अमित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं विचार केला गेला पहिले षटक प्रगतीपथाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचेल 4 वरती, आपली माफ करा 2 वरती. षटक क्रमांक पहिला आहे. विनंती असेल सोहम भाटकर सद्दाम दोघांनाही मंचावरती यायचं आहे. सूरज सावंत यांच्याकडून जे कॅश प्राइज आहे ते तुम्हाला भेटलं जाईल. सद्दाम आणि सोहम भाटकर. सूरज सावंत सर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र कॅश प्राइज दिली जाईल. एका टीम मधले 2 मोहरे आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला सद्दाम, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोहम भाटकर. मॅन फ्रॉम सोमेश्वर. पुढा फटका इथे मात्र खेळला गेला. अचूक टप्पा, अचूक इरादा. धावसंख्या 4 वरती जाऊन थांबेल. 4 चेंडूंचा खेळ इथे संपला. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपला. धावसंख्या 4 धावा असणार आहे. येणारे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अमित पुन्हा एकदा टॅकल पॉइंट वरती आपल्याला पाहायला मिळतो. अमितची जादू इथे मात्र कशा पद्धतीने असणार हे देखील महत्वाचं असेल. येणारा नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका इथे खेळला जातोय. वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. दुसरी धाव देखील पळून काढली जाते. कमबॅक केलं गेलं. जगडून ठेवण्याचा इरादा स्पष्टपणे पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचेल 6 वरती. अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक केलं. रनिंग बिटवीन द विकेटचा योग्य तो वापर इथे केला गेला. काय घडेल येणाऱ्या चेंडूवर. अमित पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजी मार्ग वरती तयार असेल. नेक्स्ट बॉल. स्ट्राईक लाईनला जर जोडी केली गेली तर विचार केला गेला तर बदलापूर संघाची इथे मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मोठा फटका इथे जाईल डी झोन मध्ये. नक्की डिक्लेरेशनची नवीन आशा जोडली जाईल. धावसंख्या पोहोचेल भाऊ सर 2 की 1 सिंगल धाव नक्कीच असणार. त्याचप्रमाणे
उद्याच्या दिवशीचा विचार केला गेला ना तर 2 सेमीफायनल नंतर ग्रँड फिनाले फायनल. जो पहिला सेमीफायनलचा तालुका जो पहिला सेमीफायनलचा जो सामना असेल तो एक तालुका असणार आहे आणि नंतरचा जो सेमीफायनलचा असेल तो एक ग्रामपंचायत असा असेल. 3 सामने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे पुढील म्हणजे शेवटच्या दिवशी दिनांक 26 जानेवारीच्या दिवशी. नोबॉलचा करार नक्कीच असणार आहे. धावसंख्येला नवीन आशा जोडली जाते. 8 धावांवरती जाऊन थांबेल धावसंख्या. लेग्स प्ले गोलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय येणारा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तीच आशा जोडली गेली मात्र क्लीन बोल्ड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेरेशन माफ करा डिक्लेरेशनच्या दिशेला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 9 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. खरोखरच लाजबाब असे आतापर्यंत खेळीचा वापर केला गेला. 9 धावा जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे काय तर 6 चेंडूचा मित्रांनो खेळ संपला. स्कोर बोर्ड जर पाहायला गेला तर 9 धावा. नवीन गोलंदाज निखिल सारंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरीकडून निखिल सारंग शांतीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. त्याची ख्याती उन्हामध्ये पण हा तारा चमकतो, रात्रीमध्ये पण हा तारा चमकतो. तोच म्हणजे सर्वांचा निखिल सारंग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला होणार आहे. विश्वास दाखवला कर्णधाराने स्वतःवर देखील पण तो निखिल सारंग वरती मोठा विश्वास आहे. पहिला चेंडू मोठा फटका इथे खेळला गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जाईल. केदार केरल इथे क्षेत्ररक्षक 2 धावा इथे पळून काढल्या जातात. दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचेल धावसंख्या 11 वरती जाऊन थांबेल. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. लाजबाबशी गोलंदाजी निखिल सारंग राईट आर्म राऊंड द विकेट. येणारा चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. एकदा फूट काढली जाते क्षेत्ररक्षकाकडून. दुसऱ्या धाबेसाठी नक्कीच कॉल असेल. सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 13 वरती जाऊन थांबेल. अजून 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. निखिल सारंग पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाविका स्पोर्ट बदलापूर दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये येणारा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. यष्टनच्या मागे इथे मात्र पाहायला मिळाला. नक्कीच डॉट बॉलची कहाणी स्पष्टपणे पाहायला मिळाली. धावसंख्या तिथेच थांबेल. खरोखरच लाजबाब गोलंदाजी अचूक टप्पा. येणारा नेक्स्ट बॉल मोठा फटका इथे खेळला जातोय. एकदा फूल काढली क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. रनआउटला खतरा असणार आहे. काय घडेल काय बिघडेल मात्र चांगलं इथे मात्र सुंदर रन इन बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाले. नॉट आउटचा करार इथे मात्र आला. धावसंख्या पोहोचेल 15 वरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला. खरोखरच कमबॅक करताना निखिल सारंग आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये येणारे 2 चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे काय घडणार क्षेत्ररक्षक करणार नाही चूक. पहिला धक्का पहिला मोहरा तंबूच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळेल. भाविका स्पोर्ट बदलापूर संघाचा मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल होताना आपल्याला दिसतोय. पण कमबॅक केलं. जकडून ठेवण्याचा इरादा स्पष्टपणे पाहायला मिळाला. मोस्ट इम्पॉर्टंट पाहतोय आपण परत 6वं पाहतोय. जय भैरी चॅम्पियन ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. उद्या महाअंतिम दिवस. 2 सेमीफायनल. एक ओपन तालुका सेमीफायनल असेल. त्याच्यानंतर दुसरी जी सेमीफायनल असणार आहे ती एक ग्रामपंचायत सेमीफायनल असणार आहे. त्यानंतर ग्रँड फिनाले आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल निखिल सारंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे नाही करणार कोणती चूक. येतो इथे 1 रन म्हणजेच काय तर संपुष्टात झालं दुसरं षटक. 12 चेंडूंचा खेळ संपला. स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो म्हणजे 8च्या सरासरीने 16 धावा.
न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने असणार आहे. खरोखर लाजबाब अशी फलंदाजी पाहायला मिळते आजच्या सरासरीने. येथे मात्र रन संख्या बनवली जाते. नवीन गोलंदाज सलीत, तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण सलीत याच्या माध्यमातून पाहतोय. डाव्या हाताचा फलंदाज काय कामगिरी करेल हे देखील महत्वाचं असेल. मोस्ट इम्पॉर्टंट तिसरं षटक 16 धावा जमवल्या गेल्या. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा परफेक्ट टायमिंग खेळावच्या दिशेने नाही करणार राजू. इथे मात्र चुकी आणि या चुकीला नसेल माफी. पहिलं इथे मात्र दुसरा धक्का पाहायला मिळतोय. भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने जाईल. हेरम पण राजूने नाही केली इथे मात्र कोणती चुकी. खरोखरच अचूक टप्पा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मॅन फ्रॉम कोळंबेचा हा विस्फोटक असा खेळाडू. लाजबाब त्याच्याकडनं षटक पाहायला मिळतं. लाजबाब त्याच्याकडून फलंदाजी पाहायला मिळते. पण यावेळी अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. कोणतीही चुकी नाही केली. मोस्ट इम्पॉर्टंट असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी दरम्यान. नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळणार हे देखील महत्वाचं असेल. पहिल्या चेंडूवरती इथे मोठा हादरा दिला. नेक्स्ट बॉल इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा करार नक्कीच असेल. धावा संख्या 1 ने प्लस होईल. 17 धावा षटकातील अखेरचे चेंडू मात्र शिल्लक असणार आहेत 5. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट पे व्हाईट इथे मात्र सादर केले जाणारे चेंडू. 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजून असतील. षटक क्रमांक पाहतोय आपण तिसरं. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ संपला. स्कोरबोर्ड पाहायला मिळाला 18 धावा. नक्कीच नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळण्याचा इरादा. एकदा फूट काढले दुसऱ्या धाब्यासाठी नक्कीच कॉल होईल. कमबॅक केलं गेलं. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 20 धाबा आतापर्यंत जमवल्या गेल्या. अजून या षटकातील चेंडू आपण पाहणार आहोत 4. तिसरं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने असेल हे देखील महत्वाचं. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. राजू नाही करणार कोणती चूक. पुन्हा एकदा तीन चेंडू इथे मात्र सादर केले जाते. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती असेल 22 धावा. धावसंख्या पोहोचेल 23 धाबांवरती. येणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजून पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा कशा पद्धतीने इथे मात्र सादर केले जाईल हे देखील महत्वाचं. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्येत 1 ने भर पडेल. 24 वरती जाऊन थांबेल. नक्कीच 24 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या. येणारा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. नो बॉलचा करार. डिक्लेरेशन अशा 2 धावा. 26 वरती जाऊन थांबेल धावसंख्या. थोडस चर्चा केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. निखिल सारंगच्या षटकानंतर हे मात्र षटक थोडस महागड दिशेने आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. नक्कीच नेक्स्ट बॉल राईट अप राऊंड द विकेट. काय घडेल या चेंडूवरती. पुन्हा खराब चेंडू. 30 दिशा. व्हाईट बॉल 1+1 2 धावा. धावसंख्या पोहोचेल 28 वरती. महागडं षटक इथे मात्र हाताळलं जातंय. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा इथे मात्र दिल्या जात आहेत. त्यामुळे सन्मानजनक स्कोरच्या दिशेने भाविका स्पोर्ट्स संघ चाललाय. नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने सादर होणार. 3 चेंडू अजून मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असतील. पुन्हा एकदा नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे हाताळला जाईल. कशा पद्धतीने चेंडूला आकार दिला जाईल. पुन्हा खराब लाईन. व्हाईट बॉलचा नक्कीच करार असेल.
तरी धावसंख्या 30 धावा. नेक्स्ट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा फुल काढण्याचा इरादा इथे मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचेल 30 वरती. आतापर्यंत विचार केला गेला 30 धावा खर्च केल्या गेल्या. येणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 2 चेंडू नक्कीच असतील मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट. धावले ना. नेक्स्ट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली गेली तर 30 धावा. अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जातील. पुन्हा एकदा तोच वाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचेल 32 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पळून काढली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत नक्कीच एक धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. स्कोरबोर्ड हलता फुलता राहताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचेल 33 वरती. पुन्हा एकदा मोठा फटका इथे खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकदा फुट काढली. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र ट्रॅपल होईल. 2 धावा खर्ची पाडल्या गेल्या. संख्या पोहोचेल 35 धावा. जाऊया. 3 षटकांचा खेळ इथे संपला. स्कोरबोर्ड जर पाहायला मिळाला तर 35. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरीकडून शेवटचा षटक मनोज. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 35 धावा. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू मोठा फटका इथे खेळला जातोय. क्षेत्ररक्षक इथे तैनात असेल. 2 धावा इथे पळून काढल्या गेल्या. सुंदर रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 37 वरती जाऊन थांबेल. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे चुकी झाली. व्हाईट बॉल तर नक्कीच असेल पण चुकी इथे नक्कीच करेल फलंदाज. माघारी जाईल. ओयूटी आउट असेल. धावसंख्या पोहोचेल
38 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू डी झोन मध्ये जाईल म्हणजेच काय डिक्लेरेशन दिशेची नवीन आशा इथे जोडली जाते. 39 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा मोठा फटका इथे डी झोनच्या दिशेला जाईल. एकदा पळून काढली दुसऱ्या धाबेसाठी नक्कीच असेल राजू फील्ड करेल इथे मात्र चेंडू खरोखरच आणि इथे मात्र चुकी होताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 रन कंप्लीट केले गेले. धावसंख्या पोहोचेल 42 वरती. अजूनही 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल राईट अराउंड द विकेट. काय घडवेल काय बिघडवेल हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असेल. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने अलाउन द कार्पेट खेळला. एकदा पळून काढली जाते दुसऱ्या धावेसाठी. इथे मात्र नक्कीच कॉल झालाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. 44 धावा शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने तटवला चेंडू. एकदा फुट काढली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल म्हणजेच काय तर 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 45 धावा अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती आपण पाहतोय. हा मोस्ट इम्पॉर्टंट शेवटचा चेंडू असेल. इथे षटकार येणार का 50 प्लस होणार का प्रश्नचिन्हाची नवीन खूण इथे बरसवली जाते. लास्ट चेंडू या इनिंग मधील असणार आहे. धावसंख्या जर पाहिली गेली तर 45 धावा मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय आणि कॅच आउट होतोय म्हणजेच काय तर 24 चेंडू समीकरण असेल स्वाभिमान स्पोर्ट्स संघाला 46 धावांचं. यानंतरचा एक वृंद आवाज आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच चिन्मय साखरकर मॅन फ्रॉम कासारविली. नक्कीच या स्पर्धेमध्ये आता जो बुलंद आवाज आपण ऐकत होता व्हॉइस ऑफ पॉवर्स केतन लांजेकर सर अफलातून इथे मात्र समालोचनाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला लागलंय आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच जबरदस्त कामगिरी पाहायला लागलोय. विनंती करतो केतन सर आपलं सुद्धा इथे सन्मान केलं जाईल. आपण मंचावरती यायचंय. मी विनंती करतो प्रसाद भुते सर आपल्या हस्ते केतन लांजेकर सरांचा इथे सन्मान करायचा आहे.
दरम्यान चला मॅचला इथे सुरुवात झाली आहे. मी पुन्हा एकदा क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्यासोबत मायक्रोफोन वरती जोडला जातोय. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज पियुषला आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे. एकदा पुढे केली गेली आहे. दुसरा धावाचा कॉल. 2 धावा पुढे केले जातील का? जी हा 2 धावा पूर्ण केले गेल्यात. बायच्या स्वरूपामध्ये लगेच लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धाव्याने संघाचं श्री गणेश इथे होताना पाहायला गवते. एका बाजूला स्वाभिमानी स्पोर्ट रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आमने सामने. आपण पाहतोय डू ऑर डाईव्ह ची मॅच. जो संघ विजय करणार तो प्रवेश करणार क्वार्टर फायनल मध्ये. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने ठेवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली आहे. किती धावा इथे पूर्ण केली जातील पाहूया. थ्रो पाहायला गावतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. जी हा नो बॉलचा इशारा दिलाय. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 आकड्यावरती. अजून या षटकामधले तब्बल 4 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. दबाव निर्माण झालाय आता मात्र गोलंदाज पियुष वरती. कमबॅक करावं लागेल. सातत्याने इथे कमबॅक केलं जाईल का हे पाहणं रंजक असणार आहे. धावसंख्या 5 वरती स्टेबल आतापर्यंत पाहायला गावली आहे. सियान असेल स्ट्राईक रेट वरती. सियानच्या माध्यमातून धमाकेदार बारी पाहायला गावणार का? येणारा काळ डिसाइड करेल. बॉलर तयार, बॅटर सुद्धा तयार आहे. सियान हो 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 उचलून खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडूला दिशा दिली जाते. पॉइंट आउट केलंय आणि पाठवून दिलंय सरळ आर पार सीमा पार. नक्कीच काय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कणकणीत दमदार शामदार भंडारी चॅम्पियन ट्रॉफी चोकार. वा भाई वा लाजवाब फटका पाहायला गावतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवली आहे. धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे. पंचांनी एक हात उंच केलंय अर्थात काय ओ यू टी आउट. विकेटचं पतन. बिग हिटच्या नादामध्ये सियान बॅक टू द पवेलियन. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू नक्कीच बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर झेल पकडलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज होईल निखिल सारंग. शांतीनगरचा बेताश बादशाह ओळखला जातो अर्थात काय निखिल सारंग येतोय. ज्या फलंदाजाला ओळखला जातं एक नाव दिलं जातं अर्थात काय जर दिवसाचा विचार केला गेला तर ओरम आणि रात्रीचा विचार केला तर अंडरम ओपन बॉक्स अर्थात काय असा प्लेयर निखिल सारंग. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गोल. ओ युठी आउट. काय चाललंय काय मैदानामध्ये. पियुष इथे कमाल धमाल करतोय. वा भाई वा शफल झाला होता बॅटर परंतु चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त करतोय. हक्का बक्का करणारा धक्का यावेळेला पाहायला गावतोय. बहारदार गोलंदाजीचं प्रदर्शन पियुषच्या माध्यमातून. स्कोर कार्ड वरती स्कोर 9 ला गावलाय अर्थात काय 2 विकेटच्या अखेरी स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी. निखिल आला आणि निखिल तंबू मध्ये गेला. अजूनही या षटकामधला एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. एका चेंडूचा कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. गोलंदाजी मार करून गोलंदाज पियुष जबरदस्त गोलंदाजी करतोय. सातत्याने ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला गवलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये शुभम सोनार मॅन फ्रॉम बसनी.
बसनीकडून बिलॉंग करतो. एक माथंबर बाहुबली फलंदाज आहे, कशा प्रकारे मारा करेल. यावेळेला वेगवान फटका उचललाय, चेंडू खाली आहे का क्षेत्ररक्षक, झेल सुटतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, परंतु डायरेक्ट हिट. ओ हो, चाललंय काय मैदानामध्ये तू मैं जी हा तू मैं पहा लगावलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या क्रीज तब्बल 11 11 आकड्यावरती जाऊन पोहोचेल स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी. लॉस ऑफ 2 विकेट. पाहूया दुसरं षटक घेऊन गोलंदाज कोण सज्ज होतोय. मला वाटतं हेरंब येईल. समीकरण उरले 18 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे. 18 वरती 35 धावा. 45 धावा खर्च केले गेले होते. 46 धावांचं लक्ष इथे ठेवलं जात आहे. ते मात्र स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी संघासमोर कशापुरे इथे लक्षाचं पाठलाग केलं जाईल हे पाहणं रंजक असणार आहे. गोलंदाजी मार्कून हेरंब येतोय. पंचांना विनंती आहे, चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. पंच अजून एक मॅच खेळवायची आहे, अर्थात काय क्वार्टर फायनल इथे बाकी असेल. नक्कीच या मॅच मध्ये जो विजय करणार तो प्रवेश करणार क्वार्टर फायनल मध्ये. इथे झेल पकडायचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु चेंडू सरळ जातोय आर पार सीमा पार. अर्थात काय दणदणीत खणखणीत षटकार आलाय. लाजवाब तिथे शॉट पाहायला गावतोय. चेंडूला सरळ दिशा दिली, पॉइंट आउट केलं आणि त्यानंतर लगावलेला हा धमाकेदार भंडारी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. सलीच्या बॅट मधून धमाका पाहायला गावलाय. हल्ला बोल केला जातो हेरंब वरती. पुन्हा एकदा उतुंग उचललाय, याही वेळेला लगावतोय. वा भाई वा, काय चाललंय काय मैदानामध्ये. हल्ला बोल ताबडतोड इथे गोलंदाजीवरती हल्ला केला जातोय तो सलीच्या माध्यमातून. चेंडूला पाठवून देतोय डायरेक्ट चंद्रावरती, अर्थात काय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23. हेरंब थोडासा कमी पडताना पाहायला गावतोय. कमबॅक करावं लागेल हेरंब याला. सातत्याने प्रहार केले जात आहेत. सलीद एक अफलातून बॅटर पाहतोय आपण. मॅन फ्रॉम कर्ला कडून बिलॉंग करतो आणि त्याच्या माध्यमातून अफलातून इथे खेळी पाहायला गावली आहे. यावेळेला सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, परंतु पंच व्हाईट बॉल. व्हाईट +1 एकूण 2 धावा इथे स्कोर कार्ड मध्ये जोडले जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. संख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळलाय. भविष्य क्षेत्ररक्षक आहे का तिथे तैनात, रोखला जातोय आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावेल का. जी हा रोखलाय. एकच धाव इथे जोडली झाली. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागले. अजून या षटकामधले तब्बल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 3 चेंडूचा कशा प्रकारे बारा केला जाईल. हलक्या रीतीने झटवायचा प्रयत्न. इथे मात्र किती धावा वसूल केले जातील पाहूया. 2 धावा इथे जोडले जातील. 28 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या आहेत. तब्बल 45 धावा खर्च केले गेले होते. 46 धावांचं लक्ष इथे पाठलाग करायचं आहे. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. यावेळेला सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गावलंय. आता मात्र कमबॅक पाहायला गावतोय. यावेळेला उथुंग हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक, झेल पकडला जाईल का. जी हा झेल पकडलाय. विकेटचं पतन. यावेळेला सलीद बॅक टू द पवेलियन. एक माथंबर फलंदाज, बाहुबली फलंदाज, ज्याच्या माध्यमातून सातत्याने मोठे प्रहार पाहायला गावत होते. मॅन फ्रॉम कर्ला तो आता मात्र डकआउटच्या दिशेकडे परततोय. हक्का बक्का करणारा धक्का दिलाय सलीदला. आता मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय तो गोलंदाज हेरंब याने. अंतिम चेंडूवरती सुरेख इथे मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 28 धावा 2 षटकांच्या अखेरीस स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी. आता मात्र समीकरण उरलंय 12 चेंडूंवरती 18 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल अँड 18 रन्स टू विन फॉर स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी.
गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सज्ज होईल. लकी वैतिकोटच्या पहिल्या आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन सज्ज झालाय. लकी या मॅच साठी लकी ठरेल का हे पाहणं रंजक असणार आहे. लकी पहिला चेंडू शुभम सोनार साठी, शुभम खेळण्यासाठी तयार. वेगवान गतीचा चेंडू आहे. ओ हो इथे काय घडलंय. वा भाई वा, लाजवाब यष्टीरक्षण, जबरदस्त. एम एस धोनी ज्या प्रकारे स्पीडने यष्टीरक्षण करतो त्याच प्रकारे स्पीडने खेळलेला हा यष्टीरक्षण पाहतोय. जबरदस्त यष्टीरक्षक इथे पाहायला गावतोय. तो मात्र भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर संघाच्या माध्यमातून खेळताना OUT आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये अदनान नाखवा. पाहूया अदनानच्या माध्यमातून काय केलं जाईल, काय बिघडेल, काय होणार, काय बिघडणार, येणारा कालच इथे डिसाइड करणार आहे. शुभम सोनार बॅक टू द पवेलियन, मॅन फ्रॉम बसनी. बारा चेंडूंवरती 17 धाव्यांची गरज. बारा बॉल आणि 17 धाव्यांची गरज. पाहूया कशा प्रकारे मारा केला जाईल यावेळेला. सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन. आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. इथे डॉट बॉल पाहायला गावले. अदनान नाखवा स्ट्राईक रेट वरती सज्ज. लकी गोलंदाजी मार्कवर तयार. लकी कोणता कमाल धमाल करेल का या मॅच मध्ये. मॅच हाय व्होल्टेज होत चालली आहे. पुन्हा एकदा हलकरी त्यांनी टटवलाय. पाहूया किती धावा इथे खर्च केली जातील. एक धाव तर पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावाचा कॉल दिला जाईल का नाकारलाय. कॉलिंग कोऑर्डिनेशन तिथे बहारदार पाहायला गावले. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागतंय. जबरदस्त खेळीचं प्रदर्शन सातत्याने दोन्ही फलंदाज गोलंदाज करताना पाहायला गावतायत आपल्या संघासाठी. धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. समीकरण बदलेल, समीकरण उरेल. 10 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा हलकरी त्यांनी टटवायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जातो. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे षटकामधला. लकी अफलातून गोलंदाजी करतोय परंतु अदनान नाखवा सुद्धा कमी नाहीये. अदनान नाखवा यावेळेला सज्ज होत्या मॅन फ्रॉम करला. कशा प्रकारे ते मारा केलं जाईल पाहूया. अदनानच्या माध्यमातून इथे मात्र खूपच खराब चेंडू आहे. पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केला जाईल. इथे चुकी करून चालणार नाहीये. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. 33 रन्स, 33 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. समीकरण उरलंय. 9 बॉल आणि 13 धाव्यांची गरज आहे. 9 वरती 13 धावा. मॅच दोन्ही संघांकडून ऑन आहे. उथुंग उचललाय परंतु चेंडू खाली आहे का क्षेत्ररक्षक. इथे मात्र चेंडू सरळ जाईल. आर पार सीमा पार खणखणीत षटकार येणार आहे. लाजवाब स्ट्रोक तिथे पाहायला मिळेल. झेल पकडण्याची संधी आणि संधी हुकली आहे परंतु झेल सुटतोय आणि चेंडू सरळ आर पार सीमा पार होताना पाहायला गावलाय. क्षेत्ररक्षक दमदार शामदार षटकार तिथे पाहायला गावतोय तो बॅटर राजूच्या बॅट मधून. आता मात्र समीकरण उरलंय. पुन्हा एकदा हलक्या रीतीने ठटवायचा प्रयत्न. पाहूया इथे पुन्हा एकदा मिसफिल्ड. चेंडू सरळ जाईल आर पार सीमा पार. खणखणीत चौकार. लाजवाब कमबॅक पाहायला गावतोय तर बॅटर्सच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. 46 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. 3 धाव्यांची गरज आहे. सात चेंडू आणि 3 धावा. आता मात्र भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर संघ थोडासा बॅकफूट वरती जाताना पाहायला गावतोय. त्यानंतर पुन्हा एकदा उडवलेला फटका. सरळ विनिंग शॉट पाहायला गावेल का. नक्कीच काय दमदार शामदार भंडारी चॅम्पियन ट्रॉफी खणखणीत चौकार येतोय आणि इथे विजेता